तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की शेळी पालनामध्ये जेवढं तुम्ही सुरुवातीला वाढीव खर्च करसाल तेवढं शेळी पालन तुमचं एक लॉसमध्ये जात असतं किंवा तुम्हाला तेवढं फायदा त्याच्यामध्ये होत नसतं. बघा, काही शेतकरी मित्र किंवा काही तरुण मित्र काय करत असतात, शेळी पालनामध्ये सुरुवातीला उतरत असतात तर चांगल्या पद्धतीचे गव्हाणीसुद्धा बनवत असतात. फक्त याला त्याला दाखवण्यासाठी कोणताही व्यवसाय करू नका. किंवा आमच्याजवळसुद्धा शेड चांगलं आहे आमच्याजवळसुद्धा शेळ्या चांगल्या आहे. 100% तुम्हाला सांगतो, शेळ्यावरती पैसा तुम्ही खर्च करा, कारण तुम्हाला शेळ्या उत्पन्न देणार आहे. आणि मोठ्या मापाच्या शेळ्या खरेदी करा सुरुवातीला. शक्यतो लवकरात लवकर पिल्ले विक्रीसाठी येत असतात, उत्पन्न लवकर मिळत असते. तर मित्रांनो, गव्हाणीवरती सुद्धा खर्च जास्त करू नका. किंवा करायचं असेल तुम्हाला तर गव्हाणसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीची बनवा. जेवढं तुम्ही किंवा कमीत कमी खर्च तुम्ही शेळी पालनामध्ये कराल तेवढं उत्पन्न तुम्हाला त्याच्यामध्ये जास्ती एक राहत असतो. शेळी पालनामध्ये वाढीव खर्च हे कधी करू नये. किंवा काही मित्रांना असं वाटतं की त्यांच्याजवळ शेड चांगला आहे, हायटेक शेड आहे, तर आपण सुद्धा तसंच बनवावं सुरुवातीला. तर मित्रांनो, हायटेक शेडची तुम्हाला गरज नाही. शेळी पालन जे आपलं करताय तुम्ही, तर त्या शेळ्यांना हायटेक शेडची गरज नाही, ती गरज तुम्हाला आहे. काही मित्रांना शेळ्यांना गरज नसते, ती तुम्हाला वाटतं की आपल्याला ते पाहिजे. तर शेळ्या तुमच्या अशा जमिनीवरती सुद्धा चांगल्या पद्धतीच्या राहत असतात. आणि ह्या जमिनीवरती जर जुडून शेळ्या तुमच्या राहिल्या किंवा जमिनीवरती जेवढं तुम्ही शेळ्या तुमच्या ठेवसाल तर तेवढं तुमच्या शेळ्यांना आजार कमी येत असते. असं नाही म्हणत की हायटेक शेडमध्ये शेळ्या जास्तीत जास्त मरतात. त्याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, मेहनत तुमची कमी असते. सुरुवातीला जे हायटेक बनवत असतात, ज्यांच्याकडे पैसा आहे, सुरुवात म्हणजे ज्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसा आहे तसे मित्र त्याच्यामध्ये पैसा गुंतवणूक करत असतात. आपल्याजवळ जर आपली परिस्थिती एक नाजूक असेल किंवा आपल्याजवळ पैसा नसेल तर 100% तुम्हाला सांगतो, जेवढं कमीत कमी खर्च आपण शेळीपालनावर कराल तेवढं आपल्यासाठी फायदेशीर आहे. तर आता काही मित्र म्हणतील की शेळीपालनामध्ये आम्ही पैसाच खर्च करू नये का, किंवा आम्ही शेड चांगल्या पद्धतीचा बनवू नाही का. तर 100% मित्रांनो, शेळ्यांना शेड तुम्हाला सांगतो, जेवढं शेळ्यांना फिरस्तीमध्ये काम करत असाल तर संध्याकाळी बसण्यापुरतं चांगल्या पद्धतीचं शेड बनवला. पावसाळ्यामध्ये एक पाणी त्यांचे एक लागलं नाही पाहिजे तशा शेळ्यांना आपल्या तशा पद्धतीचं बनवा. पत्राचं शेड बनवा. सर्वसाधारण चिमटाच्या डिळ्या आणून तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं सुद्धा शेड आपण कमी बजेटमध्ये बनवू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शेळ्याच राहणार, हायटेकमध्ये सुद्धा आपल्या शेळ्याच राहणार. पण हायटेकमध्ये काय होईल, सुरुवातीला जर तुम्ही काम केलं तर त्याच्यामध्ये काय होत असतं, आपलं वाढीव खर्च त्याच्यामध्ये होत असतोय. सुरुवात म्हणजे जिथं आपल्याला कमी खर्च करायचा असेल, शेळ्या काही मित्र काय करत असतात, शेळ्या खरेदी करत असतात 1 लाख 1.5 लाख. तशाच पद्धतीनं त्यांना वाटतं की शेळ्या एवढ्या खरेदी केल्या, लोकांना दाखवायचं आपल्याला की चांगल्या पद्धतीचा शेडसुद्धा बनवायचा आपल्याला. त्याच्यामध्ये सुद्धा 1.5-2 लाख रुपये ते सुरुवातीला घालत असतात. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही पैसा त्याच्यामध्ये घालू नका. व्यवसाय कोणताही करताय तर सुरुवात म्हणजे त्याच्यामध्ये कमी प्रमाणात पैसा खर्च करा. शेळ्यावरती चांगल्या पद्धतीचा खर्च करा, कारण आपल्या शेळ्याचा आपल्याला प्रॉफिट देणार आहे. पिल्ले चांगल्या पद्धतीचा देईल. शेळ्या मोठ्या मापाच्या असल्या तर पिल्ले लवकर फास्ट विक्रीला येईल, तर तो आपल्याला तिथं फायदा आहे. शेडवरती पैसा खर्च करू नका, इतर गोष्टीवरती जास्त पैसा खर्च करू नका. जेवढं तुम्ही कमीत कमी तुमचं जेवढं प्रयत्न करसाल तुम्ही कमी खर्च करण्याचा, तेवढं उत्पन्न तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त राहत असतं. काय मित्राचा सर्वसाधारण शेळीपालन, संपूर्ण शेळ्या खरेदी किंवा शेळीपालनामधून उत्पन्न होतं त्यांना 2 रुपये आणि खर्च होतात 3 रुपये. तर असं सुद्धा होत असतंय. फक्त लोकांना दाखवण्यासाठी शेळीपालन करू नका. आता तुम्हाला सांगतो, शेळीपालनामध्ये शेड कशा पद्धतीने बनवावं. ज्या टायमाला आपल्याजवळ शेळ्या, तुम्हाला सांगतो, ज्या टायमाला आपल्याजवळ शेळ्या एक सुरुवातीला आपल्याजवळ कमी असतील, सुरुवात आपण करतोय शेळ्यामध्ये, घरून जर पैसा तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल तर तो पैसा आपल्याला त्या शेळ्यामधून निघला पाहिजे, किंवा तो पैसा आपल्याला त्याच्यामधून तेवढा मिळाला पाहिजे जेवढा आपण शेळ्यावरती खर्च केला तेवढा. त्याच्यानंतर मग आपलं पुढचं प्लॅन, त्याच्यामधून 1-2 वर्ष आपली मेहनतसुद्धा त्याच्यामधली निघली पाहिजे. वार्षिक उत्पन्न आपण त्याच्यामध्ये काम करतो तो सुद्धा थोडंफार आपल्याला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जो आपला एक त्याच्यामधून पैसा 1-2-3 वर्षाचा आपला सर्वसाधारण 2 वेत म्हणा 3 वेत म्हणा
त्याची जी आपली इन्कम येईल शेळीपालनामधून, त्याचं तुम्ही हायटेक नाही त्याच्यापेक्षा जबर जर कोणता शेळा असेल तर डायरेक्ट एक वेळेस त्याच्यावरती इन्व्हेस्ट पैसा करा तुम्ही. एकदम पैसा तुम्ही एक तुमच्याजवळ स्टॉक म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं तुमच्याजवळ पैसा ठेवा आणि एकदम तुमचं शेड तुम्ही मोठ्या मापाचं सुद्धा बनवू शकता. अन्यथा जसं जसं तुमच्या एक शेळ्यांची पिल्लांची विक्री तुम्ही करसाल, 50,000ची विक्री झाली तर 25,000चं तुम्ही शेड वाढवू शकता. 25,000 आपले एक घर खर्चासाठी तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण शेळीपालन करू शकतो. तर हे आपल्याला फायदेशीर राहत आहे. तर आपल्याला लोकांना दाखवण्यासाठी कोणता व्यवसाय करू नका. आपला फायदा कशात जास्त आहे किंवा आपला तोटा कुठे जास्त होत असतो हे पाहत चला मित्रांनो. याच्यामध्ये आपलं एक खूप बचत होत असते किंवा वाचत असते सुरुवातीला पैसा. सुरुवातीला जर आपण एवढं करून सुद्धा काही मित्रांनो तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं, एवढं करून सुद्धा काही वेळेस असं होत असतंय की एक शेळीपालन काही मित्र टिकून असतात. कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं, एक याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला की अडचणी येत असतात. कधी पिल्लांची मृत्यूणूक, कधी शेळ्यांची मृत्यूणूक. शेड जर आपण हायटेक बनवला तर त्याच्यामध्ये काय होत असतंय, शेळ्या आपण कमी सर्वसाधारण 10,000ची शेळी खरेदी केली असेल तर 8,000 7,000 अशा प्रमाणे आपण शेळी विक्री करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपलं लॉसच होत असतंय. पण जोपर्यंत आपल्याला प्रॉपर कळत नाही की आपण ह्या व्यवसायामध्ये आपलं करिअर सेट करू शकतो किंवा आपल्याला हे याच्यामध्ये आवड आहे, आपण हे करू शकतो, आपल्याला हे जमतंय, तोपर्यंत आपला एक पैसा जास्त त्याच्यामध्ये खर्च करू नका. जेव्हा आपल्याला एक वाटेल की आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो, आपल्याला हे जमतंय, तरच त्याच्यामध्ये पैसा खर्च करा. अन्यथा काय होत असतंय, शेळीपालनामध्ये आपण खर्च करतो सर्वसाधारण की 50 शेळ्या खरेदी करा, 70 करा, 80 करा, 20 करा, 10 करा. त्याच्यामध्ये मग शेळ्या जेवढ्याची खरेदी केल्या त्याच्यापेक्षा जबर पैसा शेडमध्ये घालायचा फक्त याला त्याला दाखवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं संगोपन जमत नाही. संगोपन नाही जमला तर मग त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येत असतात. अडचणी यायला लागल्या तर मग लोकांना दाखवण्यासाठी करत असतो आपण, पण ते लोक म्हणत असतात की जमत नाही व्यवसाय, आता एक लॉसमध्ये चालला. तर बघा, लोकांचा विचार करू नका आणि लोकांना दाखवण्यासाठी सुद्धा काही करू नका. जे आपल्या मनाला आवडेल, जे आपल्या मनाला वाटेल की आपल्याला याच्यामध्ये फायदा आहे तसं काम करा. तर काही मित्र काय करत असतात, मग त्याच्यामध्ये लॉस होत असतंय. लॉस झाला की शेळ्या विक्री करत असतात. शेळ्या विक्री केल्या की ते एक शेडचा जो पैसा आहे तो आपल्या एक बुडीत खात्यात जात असतो. म्हणजे त्याला काय कोणी घेत नाही, आणि घेतलं त्याच्यामधलं थोडंफार मटेरियल तर मग ते लोक कमी पैशाने घेत असतात. तर एवढा लॉस सुरुवातीला तुम्हाला एक जमणार नाही. किंवा आपले एक जे तरुण मित्र, शेतकरी मित्र एक पैसे काढून जर शेळीपालन करत असतील तर तशा मित्राने एक अशी चूक करू नये. सुरुवातीला एक माझा अनुभव तुम्हाला सांगतो, अशी चूक करू नका. करा तुम्ही ज्या टायमाला तुमच्या मनामध्ये, आता आपल्याला सुद्धा, मला सुद्धा वाटतं की इतर कोणत्याही मित्रांना वाटत असते की एक आपल्याजवळ सुद्धा चांगल्या पद्धतीचा शेळा असला पाहिजे. आपल्यासुद्धा शेळ्यामध्ये आपली मेहनत, हायटेक जर बनवला तर मेहनत कमी होत असते तुमची. लेंड्या झाडाचे काम तुम्हाला पडत नाही, जागा झाडण्याचं काम पडत नाही, पण त्याच्यामध्ये सुरुवात तुमचा एक पैसा जास्त जात असतो. आणि मग अशा टायमाला मग तुम्हाला पस्तावा होत असतो नंतर की आपण एवढा पैसा नाहक याच्यामध्ये खर्च केला, एवढा पैसा आपण याच्यामध्ये सुरुवातीला खर्च केला नसता तर आपण शेळ्या विक्री करून आपण एक बाजूला सरकलो असतो. मग घरचे काय म्हणत असतात, तुझ्या कारणामुळे एक संपूर्ण आपण एवढा खर्च केला तर तू कशाला खचून जात असतो. मग आपल्याला नाईलाजाने त्याच्यामध्ये काही वेळेस काम करत असतो, करावा लागतो. मग नाईलाजाने त्याच्यामध्ये काम केलं तर त्याच्यामध्ये आपले एक लॉस होत असते. वारंवार आपल्याला कंटाळा येत असतो की बाबा परवडत नाही. आपल्या माइंडमध्ये एक कायम चालू असतं की व्यवसाय परवडत नाही, लॉसमध्ये जात आहे, पिलेच मरतात, अशा लाख अडचणी येतील तुम्हाला. तर त्याच्या अगोदर मित्रांनो, पैसा आपलं खर्च करू नका. खर्च करा तुम्ही, पण अशा पद्धतीने करा जे आपले शेतकरी तरुण मित्र नवीन शेळीपालन कमी बजेटमध्ये करत असतील तर तशा मित्रांनी, तर आपण सांगितलं तशा पद्धतीने जर केलं तर त्यांचं शेळीपालन एक चांगल्या पद्धतीने चालत असतंय. जसं जसं आपला अनुभव वाढत चालेल, आपल्याला वाटतं की आपण प्रॉपरमध्ये आपलं शेळीपालन एक करू शकतो. आपल्याला काही गरज नाही, आता एक अडचण आपल्याला काय नाही, किती अडचणी आली तर आपण त्याचा सामना करू शकतो. तर त्या टायमाला आपलं एक शेळीपालनासाठी आपण एक चांगल्या पद्धतीचं शेड बांधा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं काम करू शकता.
चला, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.